नमस्कार. आज आपल्याला बनवायची आहे भरलेली वांगी. ही वांगी अर्धा किलो घेतलेली आहे. हे बघा, हे अर्धा किलो वांगी, काटेरी वांगी, याचे असे काटे कापून घेतलेले आहे. देठ आपल्याला तसाच ठेवायचा आहे. हे बघा, ही वांगी, याचे मी काटे काढून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला दाखवण्याकरता मी ही 3 वांगी अशीच ठेवली आहे. त्याकरता हे अर्धा कप पाणी मी घेतलेलं आहे. हा मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 1 वाटी. हे काळा मसाला वाटण आहे. ही रेसिपी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. म्हणजे सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, ते बारीक केलं. मग नंतर कांदा भाजून घेतला आणि भाजलेल्या कांद्यावर कोथिंबीर, आलं, लसूण, कढीपत्ता टाकून सगळं मिक्स करून, मग खोबरं बारीक करून, मग सगळं मिक्स केलं परत, आणि परत मसाला सगळा बारीक करून हे वाटण मी वाटून ठेवते. म्हणजे आपल्याला कुठलीही भाजी पटकन बनवायला छान होते. हे बघा, हे माझे हे वाटण आहे. मी असं वाटून ठेवते म्हणजे आपल्याला पटकन भाजी बनवता येते. हे आहे जिरे. हे जिरे मी अर्धा टीस्पून घेतलेले आहे. ही हळद आहे 1 टीस्पून. हे चवीप्रमाणे मीठ आहे साधारण 1 चमचा. ही थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हा आहे माझा काळा मसाला, घरचा असतो. यात कांदा म्हणजे सुकवून मग तो भाजलेला असतो. कांदा, सुकं खोबरं असतं भाजून घेतलेलं, मिरची असते, धने असतात, हळद आणि बाकी सगळा गरम मसाला. हा मी 1.5 टेबलस्पून घेतला आहे अर्धा किलो वांग्याला. ही लाल मिरची पावडर आहे, ही पण 1.5 टेबलस्पून आहे. यात मिरची, हे सुकवून उन्हात मग भाजलेलं असतं. यात मिरची, धने, हळद आणि हिंग अशा 4 वस्तू असतात. हा लाल मसाला, म्हणजे आमच्याकडे हे 2 मसाले वर्षभराचे बनवले जातात. हे आहे हे जिरा पावडर आहे अर्धा टेबलस्पून. ही आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा घेतली आहे मी. आणि हे तेल आहे, हे 1 वाटी घेतलं आहे. भरलेल्या वांग्याला तेल भरपूर लागतं, म्हणजे भाजी आपली एकदम छान होते. यातला आपल्याला हिंग घ्यायचा आहे 1/2 चमचा. तो वास जाऊ नये म्हणून मी झाकून ठेवते. आता मी तुम्हाला वांग्याचे देठ कसे काढायचे ते आधी दाखवते आणि मग आपण फोडणी करायला घेऊया. हे बघा, हे वांग्याचे असे थोडंसंच कापायचं आहे. वांग्याच्या देठात भरपूर व्हिटॅमिन्स असतात. मी देठासकटच भाजी करते. जरीही वांग बटाटा कापून केला तरीही मी ते देठ त्याच्यात शिजत टाकतेच, म्हणजे जेणेकरून त्या आमटीत वांग्याच्या देठाचे सगळे व्हिटॅमिन येतील. हे बघा, हे असं कापून फक्त हे शेवटचं टोक छोटंसं असं कापून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याचे सगळे काटे असे कापून घ्यायचे सुरीने. असे देठ कापायचे, पूर्ण हे काढून नाही टाकायचं आहे. थोडंसं असं कापायचं. अशी हिरवा देठाची काटेरी वांगी घ्यायची आहे बनवायला. हे बघा, असे आधी सगळे काटे काढून घ्यायचे सुरीने. काटे ठेवायचे नाही आहेत, पण देठ ठेवायचं आहे. शेवटचं छोटंसं टोक असं कापून, हे बघा, हे थोडंसंच आपल्याला असं कापायचं आहे आणि असे कापून घ्यायचे आहेत. हे मी सगळे अर्धा किलो हे कापून घेतलेले आहेत आधीच. हे बघा, ह्याला कुठेही तुम्हाला वांग्याचा काटा किंवा दिसणार नाही, पण देठ आहे. आणि हा देठसुद्धा मी खाते किंवा आमच्या घरात पण खातात. फक्त त्यात इथे जी नळी असते अशी कडक असते ती बाजूला काढायची. हे देठात भरपूर व्हिटॅमिन्स असतात. तुम्ही टाकून बघा, त्या भाजीची टेस्ट किंवा चव खूप छान लागते. आता आपण वांगी बनवायला घेऊया. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मी ही वांगी आत्ता कापलेली नाही आहे. मी याचे असे 4 भाग करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण ती काळी पडतात आणि पाण्यात टाकली तरी मग त्याची चव चांगली लागत नाही, म्हणून मी हे मसाला परतून झाल्यावर कापणार आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया.
आम्ही इथे पॅन तापत ठेवलेला आहे, गॅस मोठा करते आणि याच्यात हे 1 वाटी तेल टाकते। माझा मसाला जो वाटलेला आहे त्याच्यात मी बिना पाण्याचा वाटलेला आहे, फक्त तेल टाकून भाजून घेतलेला आहे। तेल तापत ठेवलं आहे आपण। तेल इथे तापलं आहे, त्यात 1 टीस्पून जिरे छान फुलू द्यायचे आहेत आपल्याला। हे बघा जिरे छान फुलले, त्यात घालायचे आलं लसूण पेस्ट आणि हे वाटण घालायचं आहे। हे बघा हे आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे वाटण, तेल सुटू द्यायचं आहे छान मस्त। मसाल्याचा मस्त वास सुटलेला आहे, त्याच्यात लसूण आलं कोथिंबीर घातलेला आहे, त्याच्यामुळे एकदम छान वास सुटलेला आहे। आच आपल्याला मध्यम ठेवायची आहे, म्हणजे गॅसची जाळ आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। हे बघा हे छान परतायचं आहे। त्याचा रंग बदलून घ्यायचा आहे आपल्याला फक्त। मस्त हे बघा मसाल्याचा वास एकदम छान सुटलेला आहे। बघा इथे आपला मसाला छान परतला जातोय, त्याचा वासही छान सुटलेला आहे। तेल सुटलेलं आहे छान, कारण मी याच्यात पाणी नव्हतं घातलं, त्यामुळे मसाला पटकन परतला जातो। साधारण मी अर्धा मिनिट हा परतला आहे। आता यात मी हे सगळे सुके मसाले घालून घेते। हळद मीठ पण यातच घालणार आहे, म्हणजे मसाला छान परतला जातो। हा काळा मसाला, हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रवीणचा कांदा लसूण मसाला मिळतो तो घातला तरी चालेल, आणि गरम मसाला पावडर। मी याच्यात धना पावडर पण नाही घातलेली आहे, तुम्ही धण्याची पावडर घालू शकता, कारण माझ्या दोन्ही मसाल्यात धण्याची पावडर आहे आणि यात कोथिंबीर पण वाटलेली आहे। वा मसाल्याचा खूपच छान वास सुटलेला आहे। ही लाल मिरची पावडर दोन्ही मी 1.5 चमचा घेतलेला आहे। ही जिऱ्याची पावडर, बघा मसाला खूप छान झालेला आहे। ह्याचा रंग बघा किती छान झालेला आहे, खूप छान सगळ्या मसाल्याचा वास सुटलेला आहे। पूर्ण मसाला छान परतून झालेला आहे। हा मी शेंगदाण्याचा कूट जाडसर केलेला आहे, त्यात मी 2-3 लसूण पाकळ्या बारीक 2-3 लसूण पाकळ्या घातल्या आणि मिक्सरला वाटून घेतलेला आहे। हे बघा हा पण याच्यात घालायचा आहे पूर्ण। सगळे सुके मसाले सगळा लसूण सगळं आपण घालून घेतलेला आहे, छान परतून घ्यायचा आहे। आणि आता आपण हा मसाला वांग्यात भरून घेणार आहोत। हा बघा छान परतून झालेला आहे आपला। मी जाडसर कूट घातला आहे, म्हणजे तो वांग्याच्या भाजीत एकदम छान लागतो। आता मी गॅस बंद करणार आहे आणि एक वांग भरून घेणार आहे। गॅस बंद करते, आता आपण वांगी भरून घेऊया। हे बघा मी हे 4 भाग करून असं वांग भरलेलं आहे। वांग्याचे असे 4 भाग करायचे आहेत। हे बघा सुरीने असे 4 भाग केले,
आणि लगेच असा मसाला त्यात असा सुरीने चमच्याने कशाने तुम्ही भरू शकतात, कारण हा मी परतून घेतलेला आहे आणि परतून घेतल्यामुळे त्या मसाल्याची चव एकदम छान लागते. त्यात पाणी नाही घातलेलं मी आणि मी वांगी पण आधी कापून नाही घेतलेली. एक एक वांगं कापून म्हणजे एक एक वांगं कापून भरते, म्हणजे कसं त्या वांग्याची चव जात नाही पाण्यात ठेवल्यामुळे आणि काळंही पडत नाही. हे बघा, अशी सगळी वांगी मी भरून घेते छान. वांगी अतिशय सुंदर लागतात, म्हणून मी माझ्या ज्या सर्व्हिस करणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांनी रविवारी थोडा वेळ काढून मी जे मसाले दाखवले आहेत ते म्हणजे तुम्हाला अशा पटापट पदार्थ बनवता येतील मसाला वाटून ठेवल्यामुळे. मी आता असे सगळे वांगे भरून घेते. बघा, 4 वांगे भरले, असे बाकीचे वांगे पण भरून घेते. हे बघा, इथे आपले सगळे मसाले भरून वांगी भरून झाले, सगळी वांगी भरून झाले. हा मसाला उरला आणि पॅनमध्ये पण थोडा मसाला आहे. आता आपण सगळी वांगी पॅनमध्ये घालून घेऊया. हे बघा, हा मसाला टाकला आहे मी. उरले हे बघा, ही वांगी 1 मिनिटभर या मसाल्यात परतायची आहे. मसाल्यात आपला परतलेलाच आहे. हे बघा कसं वांग्यांना तेल दिसायला लागलं आहे. अशी छान परतून घ्यायची आहे आणि यात आता अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे, म्हणजे वांगे चवीला छान लागतात. हे बघा, ते वांगी बघा किती छान दिसत आहेत, चमकायला लागली तर वांगी, म्हणजे जे वांग्याला तेल लागतंय सगळं मसाल्यातलं. आता यात आपल्याला घालायचं आहे अर्धाच ग्लास पाणी घालायचं आहे. हे बघा, फक्त शिजण्यापुरतं, कारण आपण ही सुक्कीच बनवणार आहोत. आणि आता याला झाकण लावायचं आहे आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे. हे बघा, मी झाकण लावलं आहे. आता याची 1 शिट्टी झाली की आपली वांगी तयार होणार. हे बघा, कुकरची शिट्टी झालेली आहे आणि इथे आपली वांगी ही छान शिजलेली आहे. बघा, पाणी जरा पण राहिलेलं नाही, मस्त झालेली एकदम. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप छान वांगी झालेली आहे, मस्त झाली एकदम. बघा, शिजलेली पण आहे छान. फक्त 1 शिट्टी करायची आणि थंड होऊ द्यायचा कुकर. 10 मिनिटाने उघडायचं आहे आपल्याला कुकर. हे बघा, मस्त झालेली आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, इथे आपले एकदम चमचमीत मस्त छान वांगी झालेली आहेत. ही तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला सुद्धा नेऊ शकतात. म्हणजे सकाळी जरी बनवली किंवा आदल्या दिवशी बनवली तरी तुम्ही ही प्रवासाला नेऊ शकतात. ही दिवसभर राहतात, कारण हा बिना पाण्याचा मसाला आहे. फक्त शिजताना पाणी टाकलं आहे, तेही पूर्ण आटलेलं आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.